विशाल भोजने आणि स्वागत आहे तुमचं मराठी फिजिक्स व विशाल भोजने या चॅनलवर. ओके. तर अनअकॅडमीने 9वी आणि 10वी महाराष्ट्र स्टेट बोर्ड करता एक नवीन कोर्स लॉन्च केलेला आहे. तर त्याच्या डिटेल्स आपण खाली दिलेले आहे. तुम्ही माझा कोड MVB10 हा यूज करून ते सगळे त्यातले जे फ्री ऑफ कॉस्ट कोर्सेस आहे ते अनलॉक करू शकता आणि तुम्हाला तुमच्या आवडत्या भाषेमध्ये मराठी, हिंदी किंवा इंग्लिश या भाषेमध्ये तुम्ही हे कोर्सेस जॉईन करू शकता. इंडियातले टॉप 50 एज्युकेटर्स इथं शिकवत आहेत आणि हा हा कोर्स तुम्हाला शिकवण्याकरता बनवण्यात आलेला आहे. ओके. जर तुम्हाला हे फ्री ऑफ कॉस्ट कोर्सेस जे आहे जे तुम्ही माझा कोड MVB10 हा यूज करून अनलॉक करू शकता, ते पाहिल्यानंतर जर तुम्हाला एखादा कोर्स विकत घ्यायची इच्छा झाली तेव्हासुद्धा तुम्ही MVB10 हा कोड यूज करू शकता. त्यामुळे तुम्हाला 10% सूट मिळेल आणि याच्यावर तुम्हाला मिळणार आहे की फ्री फ्री रिपोर्ट्स म्हणजे डेली प्रोग्रेस रिपोर्ट तुम्हाला मिळणार आहे. त्यानंतर आणखी स्टडी मटेरियल मिळणार आहे, वेगवेगळे व्हिडिओ कोर्सेस मिळणार आहेत. ओके. तर तुम्ही जॉईन करू शकता. ओके. थँक्यू. हाय, व्हेरी गुड मॉर्निंग टू ऑल. तर स्वागत आहे तुमचं मराठी फिजिक्स बाय विशाल भोजने या चॅनलवर आणि मी विशाल भोजने. ओके. आपण सुरू केलं होतं की 9व्या वर्गाचं महाराष्ट्र स्टेट बोर्डचं सायन्स आणि त्यामधलं पहिलं चॅप्टर जे आहे लॉज ऑफ मोशन, त्याच्यावर आपण 2 व्हिडिओज बघितले होते. त्याच्यामध्ये आपण कॉन्सेप्ट ऑफ स्टेट ऑफ रेस्ट, त्यानंतर कॉन्सेप्ट ऑफ मोशन, स्पीड काय आहे, व्हेलॉसिटी काय आहे, डिस्टन्स काय आहे, डिस्प्लेसमेंट काय आहे याबद्दल माहिती पाहिली होती. ओके. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण पाहणार आहोत की युनिफॉर्म मोशन, नॉन युनिफॉर्म मोशन ही काय भानगड आहे, त्यानंतर ॲसलरेशन कसं येते आणि व्हेलॉसिटी स्पीडमधलं रिलेशन काय आहे आणि ते बदलता कशी येते, एखाद्या ऑब्जेक्टची व्हेलॉसिटी कशी बदलते. ॲज वी ऑल नो दॅट आपल्याला हे गोष्ट माहिती आहे की स्पीड विथ डायरेक्शन इज नथिंग बट व्हेलॉसिटी. स्पीड ही कशी आहे, अदिश राशी आहे आणि व्हेलॉसिटी कशी आहे, सदिश राशी. म्हणजे व्हेलॉसिटी हे पार्टिकलच्या किंवा एखाद्या ऑब्जेक्टच्या सुरुवातीला ऑब्जेक्ट कुठं होता आणि शेवटी कुठं होता फक्त त्याच्याशी निगडित आहे आणि त्याची डायरेक्शन ही सुरुवातकडून शेवटकडे असते. पण जी स्पीड होती तिचं रिलेशन सुरुवात शेवटशी काही नव्हतं. तिचं रिलेशन होतं की एखाद्या बॉडीने टोटल किती पाथ ट्रॅव्हल केली, म्हणजे तिने टोटल किती डिस्टन्स कव्हर केला आणि त्याला किती वेळ लागला. सो टोटल डिस्टन्स कवर्ड अपॉन टोटल टाइम इज नथिंग बट द ॲव्हरेज स्पीड. बरोबर. मग आपण व्हेलॉसिटीबद्दल आता एखाद्या गोष्टीला आपण म्हणतो स्पीड विथ डायरेक्शन ना, ती काय आहे, व्हेलॉसिटी. मग आपण पाहू कोणत्याही गोष्टीची व्हेलॉसिटी कशी बदलता येते. पहा इकडे एखादा ऑब्जेक्ट असा आहे ना, जर आपण बसचं एक्झाम्पल घेतलं तर बस एका स्टेशनवरून निघाली आणि दुसऱ्या स्टेशनवर गेली आहे की नाही. मग बस काहीतरी स्पीडने गेली, काही पर्टिक्युलर टाईममध्ये पर्टिक्युलर डिस्टन्स कव्हर करत गेली. हो, तर आपण म्हणूया त्याच्यावरून डिस्टन्स अपॉन टाईम काय निघेल, स्पीड निघेल. पण त्याची जर व्हेलॉसिटी म्हटली तर बस आता इकडून तिकडे गेली किंवा तिकडून इकडे आली तर व्हेलॉसिटीचे डायरेक्शन बदलेल. समजलं का. जसं मी म्हणेन की क्लास आणि बसस्टँडमधलं अंतर 1 किलोमीटर आहे, तर डिस्टन्स बदलतच नाही, डिस्टन्स बदलत नाही. पण जर मला डिस्प्लेसमेंट म्हणायची झाली तर मी क्लासकडून बसस्टँडकडे गेलो ही एक वेगळी गोष्ट आहे आणि बसस्टँडकडून क्लासकडे गेलो ही एक वेगळी गोष्ट आहे. याच्यामध्ये मॅग्नेट्यूड तर 1 किलोमीटरच राहते डिस्टन्सची, बरोबर, डिस्प्लेसमेंटची. पण डायरेक्शन पहिल्यांदा क्लासकडून बसस्टँडकडे तर दुसऱ्यांदा बसस्टँडकडून क्लासकडे अशी बदलते. तसंच स्पीड आणि व्हेलॉसिटीचं आहे. बरं. मग एखाद्या गोष्टीची व्हेलॉसिटी कशी बदलता येते, तर एखाद्या गोष्टीची व्हेलॉसिटी बदलता येते डायरेक्शन सेम ठेवायची आणि त्याची स्पीड बदलायची, स्पीड कमी जास्त करायची. ओके. तर आपण त्याची व्हेलॉसिटी बदलू शकतो किंवा त्याची स्पीड कॉन्स्टंट ठेवायची आणि डायरेक्शन बदलायची, कधी इकडे कधी तिकडे, अशी सुद्धा आपण एखाद्या गोष्टीची व्हेलॉसिटी बदलू शकतो. आणि किंवा आपण असं करू स्पीड आणि डायरेक्शन दोन्ही बदलून टाकू, तेव्हा सुद्धा व्हेलॉसिटी बदलून जाईल. ओके. मग हा तर झाला आपला हाऊ वी कॅन चेंज द व्हेलॉसिटी. एखाद्या ऑब्जेक्टची व्हेलॉसिटी आपण कशी बदलू शकतो त्याच्याबद्दल आपण 3 केसेस पाहिले. त्यानंतर आता आहे एक कन्सेप्ट ऑफ युनिफॉर्म मोशन आणि नॉन युनिफॉर्म मोशन. बरं, मला सांगा युनिफॉर्म या शब्दावरून आपल्याला काय कळतं. युनिफॉर्म म्हणजे काय आहे. युनिफॉर्म म्हणजे एकसारखं, जसं स्कूल युनिफॉर्म असतो आहे ना, सगळ्यांचं एकाचा व्हाईट शर्ट सगळ्यांचे व्हाईट शर्ट आहे की नाही. जर एखाद्या शाळेचा युनिफॉर्म वेगळा असला आहे ना, व्हाईट शर्ट खाकी पॅन्ट हा झाला युनिफॉर्म. त्यानंतर तसं सगळ्या शाळेचा युनिफॉर्म तोच सारखाच आहे ना. मग एखादा चेक्सचं शर्ट सगळ्यांचं तसंच. मग युनिफॉर्म म्हणजे काय असतं, एकसारखं. सो युनिफॉर्म स्पीड
हे कसं किंवा युनिफॉर्म मोशन हे कसं डिफाईन करतात, तर आपण असं म्हणू युनिफॉर्म स्पीड कशाला म्हणतात, एखादं ऑब्जेक्ट एक पर्टिक्युलर अंतर कव्हर करत आहे, पर्टिक्युलर वेळ. इफ द ऑब्जेक्ट कव्हर्स इक्वल डिस्टन्स इन इक्वल इंटरवल ऑफ टाइम. जर 1 मिनिटात 5 किलोमीटर केलं तर दुसऱ्या मिनिटात सुद्धा 5 किलोमीटर, तिसऱ्या मिनिटात सुद्धा 5 किलोमीटर, 1 मिनिटात 5 किलोमीटर, 2 मिनिटात 10, 3 मिनिटात 15. म्हणजे एक पर्टिक्युलर वेळेत एक पर्टिक्युलर अंतर कव्हर करत आहे ना. जसं 1 सेकंडमध्ये 2 मीटर, तर 2 सेकंडमध्ये 4 मीटर, 3 सेकंडमध्ये 6 मीटर, अशा प्रकारे. सो आपण असं म्हणूया, इफ द ऑब्जेक्ट कव्हर्स इक्वल डिस्टन्स इन इक्वल इंटरवल ऑफ टाइम. If the object covers equal distance in equal interval of time, then it is said to be moving in uniform motion, or it is said to be moving with the uniform speed. आपण असं म्हणू शकतो तो ऑब्जेक्ट कसा मूव्ह होत आहे, युनिफॉर्म स्पीडने मूव्ह होत आहे, सारख्या स्पीडने मूव्ह होत आहे, एकसारख्या. ओके. मग नॉन युनिफॉर्म स्पीड किंवा नॉन युनिफॉर्म मोशन कशाला म्हणतात, लक्ष द्या. युनिफॉर्म मोशनमध्ये काय होतं, एखादं ऑब्जेक्ट इक्वल डिस्टन्स कव्हर करत होतं इक्वल इंटरवल ऑफ टाईममध्ये. नॉन युनिफॉर्ममध्ये काय होतं, एखादं ऑब्जेक्ट अनइक्वल डिस्टन्स कव्हर करतं इक्वल इंटरवल ऑफ टाईममध्ये. म्हणजे पहिल्या 1 तासात जर गाडीनं 5 किलोमीटर अंतर कव्हर केलं तर दुसऱ्या 1 तासात 10 केलं असेल, दुसऱ्या 1 तासात 50 केलं असेल, चौथ्या 1 तासात 70 केलं असेल. गाडीची स्पीड जर बदलत राहिली तर ती एकक काळामध्ये वेगवेगळं अंतर कव्हर करेल. स्पीड जास्त असली तर कमी टाईममध्ये ती जास्त अंतर कव्हर करून घेईल. स्पीड जर कमी असली तर तिला अंतर कव्हर करायला जास्त वेळ लागेल, तेवढंच अंतर कव्हर करायला जास्त वेळ लागेल, आहे की नाही, समजलं. मग नॉन युनिफॉर्म स्पीड कशाला म्हणतात किंवा नॉन युनिफॉर्म मोशन कशाला म्हणतात, बा लक्ष द्या. जर एखादा ऑब्जेक्ट इक्वल डिस्टन्स अनइक्वल इंटरवल ऑफ टाईममध्ये कव्हर करत असेल, म्हणजे एवढंच अंतर वेगवेगळ्या वेळेमध्ये, पहिले 5 किलोमीटर अंतर कव्हर केलं 5 मिनिटामध्ये, दुसरं 5 किलोमीटर अंतर कव्हर केलं 1 तासामध्ये, तिसरं 5 किलोमीटर अंतर कव्हर केलं आपण म्हणू 20 मिनिटामध्ये. इथं काय होत आहे की ऑब्जेक्टची स्पीड एकसारखी नसल्यामुळे ऑब्जेक्ट इक्वल डिस्टन्स नाही कव्हर करत, अनइक्वल डिस्टन्स, इक्वल डिस्टन्स कव्हर नाही करत आहे. ओके. म्हणजे आपण असं म्हणूया अनइक्वल डिस्टन्स कव्हर करत आहे इक्वल इंटरवल ऑफ टाईममध्ये, किंवा असं म्हणूया अनइक्वल डिस्टन्स कव्हर करत आहे इक्वल इंटरवल ऑफ टाईममध्ये असं म्हणा, किंवा इक्वल डिस्टन्स कव्हर करत आहे अनइक्वल इंटरवल ऑफ टाईममध्ये असं म्हणा, दोन्ही गोष्टी एकच आहे. मग आपण नॉन युनिफॉर्म स्पीड कशाला म्हणू, व्हेन द ऑब्जेक्ट कव्हर्स अनइक्वल डिस्टन्स इन इक्वल इंटरवल ऑफ टाईम, देन इट इज सेड टू बी इन नॉन युनिफॉर्म मोशन, अँड or it is said to be moving with the नॉन युनिफॉर्म स्पीड. ते कसं मूव्ह होत आहे, नॉन युनिफॉर्म स्पीड सोबत मूव्ह होत आहे, समजलं. मग युनिफॉर्म स्पीड आणि नॉन युनिफॉर्म स्पीड, आता इकडे लक्ष द्या. जर एखाद्या ऑब्जेक्टची स्पीड बदलत असेल किंवा एखादा ऑब्जेक्ट वेगवेगळी व्हेलॉसिटी बदलत असेल, व्हेलॉसिटी चेंज होत असेल, तर आपण असं म्हणतो की त्या ऑब्जेक्टमध्ये त्वरण येतं. त्वरण म्हणजे काय, ॲसलरेशन. सो ॲसलरेशन काय असतं, ॲसलरेशन, आता ही काय भानगड आहे, तर ॲसलरेशन म्हणजे असतं त्वरण. हे असते इट इज द रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्टिव्ह टू टाइम. म्हणजे वेळेसोबत एखाद्या गोष्टीच्या व्हेलॉसिटीमध्ये आलेला बदल हा आहे त्वरण. किंवा आपण याला असं म्हणू शकतो, जर एखादा ऑब्जेक्ट पहिले 2 मीटर पर सेकंडच्या स्पीडने चालत असेल, व्हेलॉसिटीने जात असेल, आणि नंतर 10 मीटर पर सेकंडच्या व्हेलॉसिटीने जात असेल 2च सेकंडमध्ये, तर 10 - 2 भागिला 2 हे झालं त्याचं ॲसलरेशन. कॅन वी से दॅट इनिशियल व्हेलॉसिटी जी असते ती यूने डिनोट केल्या जाते, यूला म्हणतात इनिशियल व्हेलॉसिटी. ओके. हे आहे इनिशियल व्हेलॉसिटी, लेट्स से आहे. त्यानंतर आपण व्हीला म्हणूया फायनल व्हेलॉसिटी. ओके. टी आहे टाइम. तर ॲसलरेशन काय येणार आहे, ॲसलरेशन येणार फायनल व्हेलॉसिटी मायनस इनिशियल व्हेलॉसिटी अपॉन टाइम. ॲसलरेशन काय असतं, इट इज नथिंग बट चेंज इन व्हेलॉसिटी अपॉन टाइम इज कॉल्ड ॲसलरेशन. मग आपल्याला माहित आहे याच्यावरूनच याचं युनिट सुद्धा तयार करते, बा व्हेलॉसिटी मधला फरक, नंतरची शेवटची व्हेलॉसिटी वजा सुरुवातीची व्हेलॉसिटी अपॉन टाइम.
वेलॉसिटी कशात मोजतात? तर वेलॉसिटी मोजतात SI युनिटमध्ये, मीटर पर सेकंडमध्ये. आणि टाइम कशात मोजतात? तर सेकंडमध्ये. मग त्यामुळे ॲसेलरेशनचं युनिट काय होऊन जाईल? मीटर पर सेकंड स्क्वेअर. पहा, सो दिस इज द SI युनिट ऑफ ॲसेलरेशन, है ना. द SI युनिट ऑफ ॲसेलरेशन इज मीटर पर सेकंड स्क्वेअर असं म्हणू शकतो आपण. समजलं? इथपर्यंत समजलं काय आहे ॲसेलरेशन? ॲसेलरेशनमध्ये वेलॉसिटी बदलण्याचा दर आहे तो असतो ॲसेलरेशन. आता इकडे लक्ष द्या. ॲसेलरेशन मेनली 3 टाईपचे असतात. कसे 3 टाईप? इकडे लक्ष देऊ. जर आपण म्हणू त्याची सुरुवातीची वेलॉसिटी होती आणि तीच शेवटची वेलॉसिटी आहे, म्हणजे त्याची फायनल वेलॉसिटी आणि इनिशियल वेलॉसिटी सारखीच आहे. हे केस 1 आहे, केसेस 4. पहिल्या केसमध्ये जर आपण म्हणू की पहिल्यांदा तो 5 मीटर पर सेकंडच्या स्पीडने जात होता, 2 सेकंड नंतर सुद्धा 5 मीटर पर सेकंडच्या स्पीडने जाते, म्हणजे त्याची स्पीड बदललीच नाही, वेलॉसिटी बदललीच नाही. वेलॉसिटी वेलॉसिटी लक्षात घ्या. पहिले त्याची वेलॉसिटी 5 मीटर पर सेकंड होती, नंतर सुद्धा तीच आहे, म्हणजे वेलॉसिटी बदल झाला का? नाही. त्यामुळे ॲसेलरेशन काय ना, लक्ष द्या इथं केस 1 मध्ये. ॲसेलरेशनमध्ये फायनल वेलॉसिटी मायनस इनिशियल वेलॉसिटी अपॉन टाइम असं म्हणू. फायनल मायनस इनिशियल आहे ना, जसं 5 मीटर पर सेकंडच्या आपण फॉर एक्झाम्पल घेत ना, फॉर एक्झाम्पल घेत आहे आपण. 5 मायनस 5 आणि वेळ लागत आहे त्याला 2 सेकंद. मग 5 मायनस 5 बरोबर 2. आता 5 मायनस 5 इज 0. मग हे काय येणार? 0. मग हे झालं झिरो ॲसेलरेशन. याला म्हणतात झिरो ॲसेलरेशन. वेन द ऑब्जेक्ट इज मुव्हिंग विथ कॉन्स्टंट वेलॉसिटी इट्स ॲसेलरेशन इज 0. जर एखादा ऑब्जेक्ट कॉन्स्टंट वेलॉसिटीने मूव्ह करत आहे तर त्याचं ॲसेलरेशन काय येणार? 0. दुसरी केस काय असू शकते? लक्ष द्या. त्याची इनिशियल वेलॉसिटी होती 2 मीटर पर सेकंड आहे. फायनल वेलॉसिटी जी होती ती होती आपण म्हणूया 10 मीटर पर सेकंड. आणि त्याला टाइम लागला ही वेलॉसिटी बदलायला. किती टाइम लागला? तर आपण म्हणूया 2 सेकंद. ओके, 4 सेकंद म्हणून. वेलॉसिटी बदलायला वेळ किती लागला? 4 सेकंद है ना. म्हणजे गाडी ॲसेलरेट केली, सुरुवातीला कमी स्पीड होती, नंतर जास्त वाढवली. तर ॲसेलरेशन काय होऊन जाईल? ॲसेलरेशन काय असते? फायनल वेलॉसिटी मायनस इनिशियल वेलॉसिटी अपॉन टाइम. म्हणजे 10 वजा 2 अपॉन 4. 10 वजा 2 किती? 8. 8 भागिले 4 किती? 2. मग इथं ॲसेलरेशन आलं 2 मीटर पर सेकंड स्क्वेअर. ओके, याला ॲसेलरेशन असं म्हणू आपण. ॲसेलरेशन आलं 2 मीटर पर सेकंड स्क्वेअर. त्यानंतर आता आपण थर्ड केस पाहू. आता इथं काय होतं? जर गाडीची इनिशियल स्पीड कमी असेल, गाडीची इनिशियल वेलॉसिटी कमी असेल आणि फायनल वेलॉसिटी जास्त असेल, वेन द फायनल वेलॉसिटी इज ग्रेटर दॅन द इनिशियल वेलॉसिटी, द व्हॅल्यू ऑफ ॲसेलरेशन बिकम्स पॉझिटिव्ह. ॲसेलरेशनची व्हॅल्यू कशी येणार? पॉझिटिव्ह. आणि त्याच्या याच्यासोबत उलटं काय होणार? असं म्हणून तिसऱ्या केसमध्ये, इफ द इनिशियल वेलॉसिटी ऑफ द ऑब्जेक्ट इज ग्रेटर दॅन द फायनल वेलॉसिटी, म्हणजे सुरुवातीला ऑब्जेक्ट मूव्ह होत होतं 4 मीटर पर सेकंड. ओके, नंतर ऑब्जेक्टची वेलॉसिटी कमी झाली आणि ऑब्जेक्ट मूव्ह व्हायला लागलं 2 मीटर पर सेकंड आहे, म्हणजे फायनल वेलॉसिटी. आणि असं करायला त्याला वेळ लागला 2 सेकंद आहे. तर मग तिची वेलॉसिटी किती येणार? लक्ष द्या. मग त्याचं ॲसेलरेशन किती येणार? ॲसेलरेशन काय असते? फायनल वेलॉसिटी मायनस इनिशियल वेलॉसिटी अपॉन टाइम. म्हणजे फायनल वेलॉसिटी काय आहे? 2 वजा इनिशियल वेलॉसिटी आहे 4 आणि खाली 2. मग 4 मायनस 2 हे झाले -2 आणि -2/2, म्हणजे हे काय झालं? -1 मीटर पर सेकंड स्क्वेअर. मग ॲसेलरेशनची व्हॅल्यू इथं काय आली? निगेटिव्ह आली. ॲसेलरेशनची व्हॅल्यू इथं काय आली? निगेटिव्ह. सो कॅन वी से दॅट when the initial velocity of the object is greater than the final velocity, the value of acceleration becomes negative. So 3 टाईपचे ॲसेलरेशन असतात: झिरो ॲसेलरेशन, पॉझिटिव्ह ॲसेलरेशन आणि निगेटिव्ह ॲसेलरेशन. समजलं इथपर्यंत? जर तुम्हाला याच्यामध्ये काही अडचण असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता किंवा या नंबरवर व्हॉट्सॲप मेसेज करू शकतात. ओके, 83 90 23 22 08. ओके, समजलं इथपर्यंत? काही डाऊट? चला, थँक्यू.